नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण पाहणार आहोत धातू, अधातू आणि या धातूंसंबंधी काही भौतिक आणि रासायनिक गुणधर्म. त्याचबरोबर याच धड्यामधल्या काही वेगळ्या संकल्पना ज्याच्यामध्ये येते संमिश्र, त्यानंतर क्षरण, या सर्व वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास आपण या धड्यामध्ये करणार आहोत. खरं तर जगभरातील किंवा विश्वातील बहुतेक वस्तू ज्या सगळ्या बहुतेक म्हणजे सर्वच्या सर्व वस्तू या पदार्थांपासून बनलेल्या आहेत किंवा द्रव्यापासून बनलेल्या आहेत असं म्हणतो. हे द्रव्य असतं तरी काय, तर हे द्रव्य खरं तर मूलद्रव्यांच्या स्वरूपामध्ये असेल, संयोगांच्या स्वरूपामध्ये असेल किंवा विविध मिश्रणांच्या स्वरूपामध्ये असेल. याच्यापैकी आपण मूलद्रव्यांचा अभ्यास याही पूर्वी केलेला आहे. एकाच प्रकारचे कण असलेला एखादा पदार्थ, एकाच प्रकारचे कण असलेला एखादा पदार्थ म्हणजे मूलद्रव्य. या मूलद्रव्याचं खरं तर शास्त्रज्ञांनी 3 प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे: धातू, अधातू आणि धातू सदृश मूलद्रव्य. धातू म्हणजे असा मूलद्रव्यांचा प्रकार की जी इलेक्ट्रॉन देतात आणि धन आयन निर्माण करतात. इलेक्ट्रॉन देऊन धन आयन निर्माण करणारे मूलद्रव्यांचे जे घटक आहेत किंवा मूलद्रव्यांचे जे प्रकार आहेत त्यांना आपण म्हणतो धातू. उदाहरणार्थ सोने, चांदी, ॲल्युमिनियम, लोखंड, सोडियम, मॅग्नेशियम ही काही धातूंची उदाहरणं झाली. त्यानंतर अधातू म्हणजे काय, रासायनिक संयोगात किंवा वेगवेगळ्या संयोग क्रियेमध्ये इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेऊन, इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण आयन निर्माण करणारी मूलद्रव्य. इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण आयन निर्माण करणारी मूलद्रव्य म्हणजे अधातू असं आपण रासायनिक दृष्ट्या त्यांचं एक वेगळेपण सांगू शकतो. अधातूंची उदाहरणं कोणती, तर क्लोरीन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस यासारख्या अनेक उदाहरणांच्या सहाय्याने आपण या अधातूंचं आपण प्रतिनिधित्व सांगू शकतो. त्यानंतर धातू सदृश मूलद्रव्य म्हणजे काय, काही मूलद्रव्ये ही धातू आणि अधातू या दोहोंचेही गुणधर्म दाखवतात. त्यांचे काही गुणधर्म हे धातूंसारखे असतील आणि काही गुणधर्म त्यांचे अधातूंसारखे असतील. तर अशा धातू आणि अधातू या दोहोंचेही गुणधर्म दर्शवणाऱ्या मूलद्रव्यांना आपण धातू सदृश मूलद्रव्य असे म्हणतो. सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक यासारखी आपल्याला धातू सदृश मूलद्रव्यांची उदाहरण देता येतील. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की धातू आणि अधातू यांचे काही भौतिक गुणधर्म आणि काही रासायनिक गुणधर्म. एकाच वेळी आपण तुलनात्मक जर अभ्यास केला तर खूप समजण्यास सोपं होईल असं वाटतंय. त्यासाठी आपण धातू व धातूंचे भौतिक गुणधर्म एकत्रच आपण अभ्यास करत जाऊया. एक गुणधर्म बघता येईल, त्यांची भौतिक अवस्था. तुम्हाला माहित आहे की धातू बरेचसे जे आहेत, बहुतांश धातू हे स्थायी रूपात असतात. तुम्ही लोखंड पाहिलं असणार, तांबे पाहिलं असणार किंवा असे अनेक धातू तुमच्या रोजच्या व्यवहारात वापरण्यामध्ये आले असतील. तर हे बहुतांश धातूचे स्थायी रूपात असतात. अधातू मात्र स्थायीरूप, द्रवरूप किंवा वायुरूप अशा विविध अवस्थांमध्ये तुम्हाला आढळतील. त्यानंतर धातूंच्या बाबतीत आपल्याला एक तेज किंवा चकाकी दिसते. धातूला जर घासलं, उदाहरण द्यायचं असेल तर तांब्याचं भांड जर आपण ब्रशने घासलं तर त्याला एक चकाकी येते, त्याच्यावर प्रकाशाचं परावर्तन होऊ शकतं. तर अशा प्रकारे धातूंचं
आरशाप्रमाणे धातूंच्या पृष्ठभागावर परावर्तन होऊ शकतं. त्यांना एक विशिष्ट अशी चकाकी असते, त्या धातू तेज असं म्हणतो. अधातूकडे हा तेज किंवा चकाकी गुणधर्म नसतो. याला काही अपवाद असतील, पण बहुतांश अधातू हे तेज नसतं. ग्राफाइट सारखा अधातू असूनही त्याला तेज आहे. तर ही काही उदाहरणं आहे. त्यानंतर कठीणपणा किंवा ठिसूळपणा. धातू बहुतेक सगळे कठीण असतात, अधातू मात्र ठिसूळ असतात. जे अधातू स्थायी रूपात आहेत ते ठिसूळ असतात, धातू मात्र कठीण असतात. त्यानंतर तन्यता. धातूंपासून बारीक अशी तार काढता येते. सोन्याची चांदीच्या बाबतीत तुम्ही उदाहरण पाहिलं असणार, बारीक दागिन्यांसाठी तार काढली जाते. तर धातू किंवा या मूलद्रव्यांपासून, धातूसारख्या मूलद्रव्यांपासून एक बारीक तार काढता येते. म्हणजेच तन्यता गुणधर्म, ताणून त्याच्यापासून बारीक तार काढणे तन्यता गुणधर्म आहे. अधातूंकडे तन्यता गुणधर्म नाही. त्यानंतर धातू वर्धनीय असतात, वर्धनीयता गुणधर्म त्यांच्याकडे आहे. धातूचा एखादा तुकडा घेतला आणि त्याला जर आपण दाब दिला तर त्यापासून पत्रा बनवता येतो, पातळ पत्रा. वर्धनीयता गुणधर्म त्यांच्याकडे. अधातू वर्धनीय नसतात. त्यानंतर उष्णतेचे वहन आणि विद्युतचे वहन. धातूमधून या बाजूला जर एखाद्या धातूचा जर एखादी सळी घेतली आणि या बाजूला जर तापवला आपण, उष्णता दिली, तर या बाजूला सुद्धा आपल्याला गरम लागतं. याचा अर्थ धातूचं उष्णतेचं स्थानांतरण धातूंमधून होतं. अधातू उष्णतेचं वहन करत नाही, धातू उष्णतेचं वहन करतात. तसंच धातूमधून विद्युतधारेचं वहन होतं, अधातूमधून विद्युतधारेचं वहन होत नाही. त्यालाही काय अपवाद आहेत, ग्राफाइट वगैरे अधातू असून त्याच्यामधून विद्युतधारेचं वहन होतं. पण सहसा धातू उष्णता व विद्युत धारेचे वहन करतात. अधातू उष्णता व विद्युत धारेचे वहन करत नाही. घनता. धातूंची घनता खूप असते, जास्त असते, जड असतात धातू. तुलनात्मक विचार जर केला तर अधातूंची घनता कमी असते. त्यानंतर द्रवणांक व उत्कलनांक. धातूंचे उच्च असतात, त्याला वितळवण्यासाठी, उकळवण्यासाठी खूप तापमान लागतं. उत्कलनांक आणि द्रवणांक धातूंचे उच्च असतात आणि अधातूच्या बाबतीत द्रवणांक, उत्कलनांक कमी असतात. नादमयता हा एक गुणधर्म धातूंकडे तुम्हाला आढळेल. धातूचं एखादं भांड घेतलं आणि त्याच्यावर आघात जर केला, आपटलं आपण त्याच्यावर एखादी दुसरी वस्तू, तर एक विशिष्ट आवाज येतो. या धातूंपासून आवाज निर्माण होऊ शकतो, ध्वनी निर्माण होऊ शकतो. नादमय, एक विशिष्ट नाद येऊ शकतो. तर हा गुणधर्म नादमयता आहे धातूंकडे. अधातूंकडे नादमयता गुणधर्म नाही. तर हे झाले सगळे भौतिक गुणधर्म, धातू आणि अधातू. या या गुणधर्मांचा वापर करून आपण धातू आणि अधातू याच्यातला फरक स्पष्ट करू शकतो. आता बघूया आपण रासायनिक गुणधर्म. धातूंच्या आणि अधातूंच्या व्याख्येतच काही याच्यापैकी गुणधर्म आपण बघितले होते. जसे की एक इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून सुद्धा आपल्याला धातू आणि अधातूंचं वर्गीकरण सहज करता येतं. उदाहरणासाठी आपण जे घेतले होते धातू, त्यापैकी एक आहे सोडियम. याचा अणुअंक आहे 11, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 1. दुसरा आहे मॅग्नेशियम, 2, 8, 2 हे इलेक्ट्रॉन स्वरूपण. तिसरा आहे ॲल्युमिनियम हा धातू, याचा अणुअंक 13, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 3. तर हे सगळे झाले धातू आणि त्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूप. याच्यापेक्षा अनेक धातू आहेत, पण एक उदाहरणासाठी आपण इथे घेतोय. अधातूंची उदाहरणं जर घेतलात तुम्ही,
जसे की क्लोरीन अनुअंक 17 इलेक्ट्रॉन पण 2, 8, 7. किंवा दुसरं एखादं उदाहरण फॉस्फरस अनुअंक 15 इलेक्ट्रॉन पण 2, 8, 5. तरी काही धातूंची आणि अधातूंची उदाहरणे घेतला तर त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूप जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल धातूंच्या बाबतीत बाहेरच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन जे असतात 3 पर्यंत इलेक्ट्रॉन असतात. 1 असतील, 2 असतील, 3 असतील. 1, 2, 3 असे बाहेर कक्षेमध्ये संयुज इलेक्ट्रॉन असतात. बाहेरच्या कक्षेमध्ये असलेले इलेक्ट्रॉन जे असतात त्यांना संयुज इलेक्ट्रॉन असे म्हणतात. धातूंच्या बाबतीत बाह्यतम कक्षेमध्ये असलेले संयुज इलेक्ट्रॉनची संख्या 3 पर्यंत असते. आणि अधातूंच्या बाबतीत जर तुम्ही निरीक्षण केला तर बाहेरच्या कक्षेमध्ये असलेले इलेक्ट्रॉन जे असतात ते 4 पेक्षा जास्त असतात. म्हणजे 5 असतील, 6 असतील, 7 असतील असे असतात. तर हे झालं इलेक्ट्रॉन स्वरूप. धातूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये संयुज इलेक्ट्रॉनची संख्या 3 पर्यंत असते. अधातूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये संयुज इलेक्ट्रॉनची संख्या जी असते ती 4 पेक्षा अधिक असते. आयनांची निर्मिती याच्यावरून आपल्याला समजेल की ह्या धातूला, या सगळ्या धातूंकडे एक गुणधर्म आपण सांगितला पहिल्यांदाच की धातू इलेक्ट्रॉन देतात आणि धन आयन निर्माण करतात. जसे की याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तो त्याला नको आहे. याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 आहेत, याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 3 आहेत. त्यामुळे बाहेरची कक्षा अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी, ह्याच्या कक्षेमध्ये अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी आपल्या संयुज इलेक्ट्रॉनची देवाण होते, इथे दिले जातात. हा 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो म्हणून Na+, हा आयन निर्माण होतो धन आयन. हा 2 इलेक्ट्रॉन देऊ शकतो म्हणून Mg 2+, आणि हा 3 इलेक्ट्रॉन देऊ शकतो म्हणून Al+3. अशा प्रकारे इलेक्ट्रॉन दिल्यामुळे धातू धन आयनांची निर्मिती करतात. आणि तेच जर तुम्ही अधातूंच्या बाबतीत बघत असाल की इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे, याला आता अष्टक स्थिती बाह्यतम कक्षेमध्ये प्राप्त करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन घेतला जातो म्हणून क्लोरीन 1. तसं फॉस्फरसच्या बाबतीत फॉस्फरस 3 इलेक्ट्रॉन घेणार म्हणून डोकीवर त्याच्या 3 ऋण प्रभार लिहू शकतो आपण. तर अशा प्रकारे धन आयनांची निर्मिती धातू इलेक्ट्रॉन दिल्यामुळे करू शकतात आणि इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे ऋण आयनांची निर्मिती अधातू करतात. तर हा एक रासायनिक गुणधर्म आपल्याला सांगता येईल. त्यानंतर ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. ऑक्सिजन बरोबरची अभिक्रिया जर तुम्ही बघितला तर धातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते आणि त्यापासून धातूचं ऑक्साईड तयार होतं. जसे की एक उदाहरण तुम्ही जर बघितला, मॅग्नेशियमची रासायनिक अभिक्रिया ऑक्सिजन बरोबर झाल्यास MgO मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतं. किंवा Na2O, Na ची जर झाली रासायनिक अभिक्रिया तर Na2O सोडियम ऑक्साईड तयार होतं. म्हणजे त्या धातूचं ऑक्साईड तयार होतं. धातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाल्यास धातूंचे ऑक्साईड तयार होते. धातूंचं ऑक्साईड जर आपण पाण्यात मिसळलं तर ते आम्लहारी असतं. तसं अधातूंच्या बाबतीत ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया जर बघितला तर उदाहरणासाठी कार्बन हा अधातू घेतला तर ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया केली तर त्यापासून CO2 त्या अधातूंचं ऑक्साईड तयार होतं. S घेतला O2 SO2, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड यासारखी ऑक्साईड अधातूंची तयार झालेली तुम्हाला दिसतील. तर ऑक्सिजन बरोबर धातूंची अभिक्रिया होऊन धातूंची ऑक्साईड तयार होतात, ती आम्लहारी धर्मी असतात. अधातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन त्या अधातूंची ऑक्साईड तयार होतात, ती आम्लधर्मी असतात. हा एक गुणधर्म आपल्याला इथे स्पष्टीकरण करता येईल. त्यानंतर पाण्याबरोबर अभिक्रिया. धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होते. काही धातूंची थंड पाण्याबरोबर अभिक्रिया होते. सोडियमची वगैरे आपल्याला जर अभिक्रिया बघितली तर थंड पाण्याबरोबर होते. काहींची उष्ण पाण्याबरोबर होते, काहींची पाण्याच्या वाफेबरोबर अभिक्रिया होते. अशा प्रकारे पाण्याबरोबर
धातूंची अभिक्रिया होते. अधातूंच्या बाबतीत अधातूंचं ऑक्साईड जे आहे त्याची पाण्याबरोबर अभिक्रिया होते आणि संबंधित आम्लधर्मी संयुगांची निर्मिती होत असते. आम्लाबरोबर अभिक्रिया, धातूंची आम्लाबरोबर अभिक्रिया होते. विशेषतः विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होते. जसे की एक उदाहरण तुम्ही जर घेतला, Na घेतला सोडियम, हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया बघितला तर NaCl तयार होतं, क्षार, आणि हायड्रोजन ऑइल मुक्त होतो. तर इथे तुम्हाला दिसेल सोडियम हा धातू आहे. विरल हायड्रोक्लोरिक आम्लावर अभिक्रिया झाली तर NaCl हा क्षार तयार होतो, मीठ तयार होतं आणि हायड्रोजन ऑइल मुक्त होतो. तर धातूंची विरल आम्लावर अभिक्रिया होऊन क्षार तयार होतात आणि हायड्रोजन ऑइल मुक्त होतो. अधातूंच्या बाबतीत आम्लावर रासायनिक अभिक्रिया होत नाही. तर हे झाले काही भौतिक आणि रासायनिक गुणधर्म. यानंतर आपल्याला पाहायचंय काही महत्वाच्या संकल्पना, ज्याच्यामध्ये सांगितलं राजधातू म्हणजे काय. राजधातू म्हणजे अशी मूलद्रव्ये की जी नैसर्गिकरित्या मूलद्रव्यांच्या स्वरूपामध्ये आढळतात. निसर्गात मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळणारी शुद्ध स्वरूपातली जी मूलद्रव्ये आपण म्हणू शकतो की जी इतर कोणत्याही मूलद्रव्याबरोबर किंवा संयुगाबरोबर मिश्र स्वरूपात आढळत नाही, ती स्वतंत्रपणे निसर्गामध्ये आढळणारी मूलद्रव्य आहे, त्यांना राजधातू असं म्हणतात. मूलद्रव्याच्या स्वरूपात ते आढळतात आणि निसर्गामध्ये ती तशीच आढळतात. निसर्गतः मूलद्रव्याच्या स्वरूपात आढळणारे जी घटक आहेत, जी मूलद्रव्य आहेत, त्यांना आम्ही म्हणतो राजधातू. राजधातूंचे काही उपयोग आहेत. कोणते उपयोग आपल्याला सांगता येईल तर एक सांगता येईल सोने, चांदी, प्लॅटिनम यासारखे जे राजधातू आहेत त्यांचा उपयोग दागिने बनवण्यासाठी होतो. सोने, चांदी, प्लॅटिनम यासारख्या राजधातूंचा उपयोग दागिने बनवण्यासाठी होतो. तुम्ही ऐकलं असणार की सोने, चांदी यांचा उपयोग मेडल तयार करण्यासाठी सुद्धा होतो. गोल्ड मेडल, सिल्वर मेडल यासारखे शब्द तुम्ही ऐकला असणार. तर पदके बनवण्यासाठी किंवा मेडल्स बनवण्यासाठी या राजधातूचा उपयोग होतो. चांदीकडे एक औषधी गुणधर्म आहे. जीवाणू विरुद्ध लढा देण्याची एक थोडीशी वेगळी क्षमता त्यांच्याकडे आहे. त्यामुळे काही औषध निर्मितीसाठी चांदीचा उपयोग होतो. त्याचबरोबर काही पॅलाडियम किंवा प्लॅटिनम यासारखी जे राजधातू आहेत त्यांचा उपयोग उत्प्रेरक म्हणून सुद्धा करतात. रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवण्यासाठी उत्प्रेरकांचा उपयोग करतात असं आपण यापूर्वी ऐकलं. तर अशापैकी पॅलाडियम किंवा प्लॅटिनम यांचा उपयोग उत्प्रेरक म्हणून केला जातो. काही इलेक्ट्रॉनिक उपकरण आहेत, त्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये सुद्धा चांदीचा, सोन्याचा उपयोग केलेला असतो. तर हे झाले काही राजधातूंचे उपयोग. त्यानंतर असाच एक राजधातू सोने, या संबंधित थोडीशी आपल्याला जास्त माहिती घ्यायची आहे की सोने हा धातू बहुतेक वेळेला दागिने बनवण्यासाठी वापरला जातो. सोनारांकडे सोन्याचे दागिने बनवले जातात. पण हे दागिने बनवलेले असतात ते पूर्ण शुद्ध सोन्याचे असतात का तर नाही. 100% शुद्ध सोनं जे आहे त्याला 24 कॅरेट असं म्हटलं जातं. 24 कॅरेटचं जे सोनं आहे ते 100% शुद्ध सोनं म्हणून ओळखलं जातं. पण 24 कॅरेट शुद्ध स्वरूपातलं सोनं जर घेऊन आपण दागिने बनवले तर सोनं हे शुद्ध स्वरूपात मऊ असल्यामुळे ते दागिने कुठेतरी दाबले जाऊ शकतात किंवा त्याच्यावर केलेलं जे नक्षीकाम असतं ते खराब होऊ शकतं. मऊ असल्यामुळे तुटू शकतात किंवा दबावाने त्यांचा आकार बदलू शकतो. आणि त्यामुळे
24 कॅरेटचं सोनं दागिन्यांसाठी उपयुक्त ठरत नाही. याऐवजी मग त्याला कठीणपणा येण्यासाठी त्याच्यात थोडंसं चांदी किंवा तांबे मिश्रण घातलं जातं. सोन्यामध्ये या शुद्ध स्वरूपातल्या चांदी किंवा थोडा तांब्याचा अंश घातला जातो आणि त्याची शुद्धता थोडीशी कमी केली जाते, की ज्याला मी म्हणतो की 22 कॅरेट किंवा मग त्याच्या खालचे 18 कॅरेट 14 कॅरेट असं वगैरे. सहसा 22 कॅरेटचं सोनं जे आहे ते दागिने बनवण्यासाठी सोना वापरतात. लक्षात येईल आपल्या की 24 कॅरेटचं शुद्ध सोनं असूनही दागिन्यासाठी वापरलं जात नाही, तर ते 22 कॅरेटचं सोनं वापरलं जातं. शुद्ध स्वरूपातल्या सोन्यामध्ये थोडंसं जर आपण चांदी किंवा तांबे हे जर मिसळले तर त्याची शुद्धता थोडी कमी होते आणि त्याला मग कमी कॅरेटचं सोनं म्हणजे 22 किंवा त्याखाली कॅरेटचं सोनं असं ओळखतो. त्यानंतर पुढचा एक भाग या धड्यातला क्षरण म्हणजे काय. क्षरण म्हणजे काय तर धातूंचा हवेशी संपर्क जर आला, विशेषतः आर्द्रता किंवा पाण्याची वाफ यांच्याशी संपर्क जर आला तर एक प्रक्रिया होते की ज्याच्यामुळे ते धातू झिजतात. त्या प्रक्रियेला आम्ही म्हणतो क्षरण. धातूंची झीज होणे याला क्षरण असं म्हणतो आम्ही. आणि ते क्षरण टाळण्यासाठी मग काय करावं लागेल तर धातूंचा या हवेशी दमट हवेशी किंवा वाफेशी पाण्याच्या संपर्क येऊ नये, वायूंशी संपर्क येऊ नये हवेतील, त्यासाठी मग क्षरण प्रतिबंध केला जातो. क्षरण प्रतिबंध म्हणजे त्या धातूवर एखाद्या दुसऱ्या धातूचं मिश्रण त्याच्यावर घालणे की जे क्षरण होत नाही अशा पद्धतीनं, त्यालाच आपण संमिश्रण निर्मिती म्हणतो. किंवा धातूवर रंग वापरणे, किंवा काही वेळेला धातूंमध्ये ग्रीसचा वापर सुद्धा केला जातो. धातूंच्या वस्तूंमध्ये ह्या ग्रीसमुळे किंवा तेलामुळे किंवा रंगामुळे किंवा इतर धातू मिसळल्यामुळे क्षरणकारी नसलेले आपल्याला क्षरण थांबवता येतं. याला आपण क्षरण प्रतिबंध असं म्हणतो. त्यानंतर पुढचा भाग संमिश्रण. आताच बघितलं आपण की क्षरण टाळण्यासाठी वेगळ्या पद्धती वापरल्या जातात. तर तसंच एक महत्वाची पद्धत की क्षरण टाळता यावं आणि धातूंपासून बनवलेल्या वस्तू जास्तीत जास्त वापरता याव्यात, त्यासाठी नवीन नवीन कल्पना लढवल्या. त्याच्यापैकी एक म्हणजे संमिश्रांची निर्मिती. संमिश्र म्हणजे काय, 2 किंवा अधिक धातू एकत्र मिसळले योग्य प्रमाणामध्ये तर त्याचं एक जिन्सी मिश्रण तयार होतं आणि एक जिन्सी मिश्रणाला संमिश्र असं म्हणतात. धातून 2 किंवा अधिक धातूंच्या एक जिन्सी मिश्रणाला संमिश्र असं म्हणतात. या संमिश्राची उपयोग आणि अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यापैकी एक आपल्या माहितीतलं दररोजचं संमिश्र म्हणजे स्टेनलेस स्टील. याच्यामध्ये लोखंड हा एक मुख्य घटक असतो, त्याचबरोबर कार्बन, क्रोमियम, निकेल यासारखे सुद्धा त्याच्यामध्ये घटक मिसळले असतात आणि त्या सगळ्यांचं एक जिन्सी मिश्रण तयार करून स्टेनलेस स्टील तयार केलं जातं. या स्टेनलेस स्टीलचा उपयोग आपण नियमित जी भांडी वापरतो घरामध्ये ताट तांब्यांपासून अनेक, त्या निर्मितीसाठी यांचा उपयोग होतो. दुसरं एक पितळ हा शब्द ऐकला असता. हे तांब्याचं संमिश्र आहे, त्याच्यामध्ये जस्त सुद्धा मिसळले असतात. तांबे आणि जस्त यांचे एकत्रीकरणामुळे तयार केलेले असतात. जसे कास्य पदक वगैरे तुम्ही शब्द ऐकला असता. कास्याची निर्मिती सुद्धा कथील मिसळून केली जाते. तांब्याचं संमिश्र आहे, त्या तांब्यामध्ये कथील थोड्या प्रमाणामध्ये मिसळून आपल्याला ते संमिश्र बनवता येतं. तर अशा प्रकारे या धड्यामध्ये ह्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. मला अपेक्षा आहे की या सर्व संकल्पनांचं थोडंफार स्पष्टीकरण तुमच्यापर्यंत गेलं असेल. तर हे सगळं स्पष्टीकरण ऐकल्यानंतर विद्यार्थी मित्र, तुम्ही पाठ्यपुस्तकातला धडा वाचणार आहात, त्याच्या खालचा स्वाध्याय सोडवणार आहात
आणि त्यानंतरही तुमच्या काही शंका असतील तर जरूर तुम्ही फोनवर विचारणार आहात किंवा व्हॉट्सॲपवरून मेसेजच्या स्वरूपामध्ये सुद्धा तुम्ही चर्चा करू शकाल. धन्यवाद.